आमचे व्हिडिओज अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। बदलापूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेने केलेला करवाढीचा प्रस्ताव रद्द करणे आणि मुंबई महापालिका धर्तीवर 500 स्क्वेअर फुटांच्या पर्यंतची कर आकारणी बंद करणे ही प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे। याचबरोबर शहरातील झोपडपट्टी धारकांना सन 2022 पासून नियोजित BSUPच्या माध्यमातून मिळणारी घरे तातडीने देण्यात यावी व शहरातील फेरीवाले, भाजी विक्रेते यांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशा प्रकारच्या मागणीचे देखील निवेदन मुख्याधिकारी यांना दिले असून यावर मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून कर आकारणीबाबतचा प्रस्ताव हा शासन स्तरावरील असल्याने त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। यावेळी गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांची भेट घेतली। अनेक मागण्या करण्यात आल्या, नेमकी काय चर्चा केली आणि कोणकोणत्या मागण्या होत्या? भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागच्या 2-3 महिन्यापासून घरपट्टी आकारणी जी वाढ केलेली आहे तिचा निषेध करण्याकरता आणि ती वाढ रद्द करण्याकरता या ठिकाणी आम्ही जवळजवळ 15 ते 16 हजार सह्यांचं निवेदन आमच्या या शहरातल्या संपूर्ण पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या समवेत आज देण्यात आलेलं आहे की कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये जी काही घरपट्टीमध्ये वाढ केलेली आहे ती पूर्णपणे रद्द करावी। कारण या ठिकाणी जे कोविडमध्ये नागरिकांना जी काही आर्थिक परिस्थितीचा जो काही हे झालेला आहे, त्रास झालेला आहे, पूरग्रस्त लोकांना जो त्रास झालेला आहे, तर या ठिकाणी घरपट्टी वाढवून त्यांच्या जखमेवरती अजून मीठ कशाला तुम्ही देता, याकरता आम्ही पूर्णपणे घरपट्टी माफ करावी आणि रद्द करावी जी काही वाढीव केलेली आहे ती, तो एक विषय आमचा होता। दुसरा आमचा विषय होता की या ठिकाणी जी काही BSUP योजनेची घरं 2012 पासून तयार आहेत सोनिवली येथील, सेवालाल महाराजांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचा मोठा वर्ग त्या ठिकाणी राहायला जातो। तर या सर्व लोकांकरता आपण ही 2012 पासूनची 7 वर्ष झाली घरं अजून त्यांना देत नाहीत। लोकांनी आपलं सोनं नाणं गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेऊन पैसे भरलेले आहेत आणि त्यांना तुम्ही घरं देत नसाल तर आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करू, त्यांना ताबडतोब घरं महिन्याभरात द्यावी अशी या ठिकाणी ते एक पत्रक आम्ही दिलेलं आहे। आणि तिसरं पत्रक या ठिकाणी की जे काही हॉकर्स आहेत बाजारात जे अतिक्रमण केलेलं आहे किंवा जे काही फेरीवाले आहेत यांचा चोख बंदोबस्त करून त्यांना पर्यायी जागा देण्यात यावी, ही 3 निवेदनं आज आमच्या मुख्य विषयात होती आणि त्याबद्दल आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। काय चर्चा झाली? मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याकडून काय प्रत्युत्तर? मुख्याधिकारी गोडसे यांचं म्हणणं आहे की घरपट्टी वाढीच्या बाबत मी धोरणात्मक निर्णय घेऊन सकारात्मक तुमच्या ज्या काही मागणीचं जे काही एवढ्या 16,000 सह्या दिलेल्या आहेत तर मला निश्चितच कुठेतरी विचार करावा लागेल आणि ती घरपट्टी रद्द करावी लागेल असं त्यांचं ते धोरण आहे एकंदरीत दिसतं। नाही, त्या जागेबाबत ठोस आश्वासन दिलेलं आहे की पर्यायी जागा जी काही रेल्वे ओव्हरब्रिज खालची आहे ती त्याची पाहणी पण आमच्या नगरपालिकेचे प्रशासनाने, आमचे जे पदाधिकारी आहेत, मग किरण भोईर असतील, संभाजी शिंदे असतील, तेली असतील, सागर घोरपडे असतील, ही सगळी मंडळी आहेत यांनी जाऊन पाहणी केलेली आहे आणि त्याच्यावरती ती जागा देण्याचं आजसुद्धा तयारी आहे। फक्त तिथे काही सुविधा आहेत तेवढ्या देऊन त्यांना तिथे शिफ्ट करावं। त्यांना शिफ्ट केल्यानंतर मात्र बाजारपेठेत कोणीही बसणार नाही याची हमी नगरपालिकेने घ्यावी आणि त्याच्यावरती कडक कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे। कुळगाव बदलापूर शहरातील नागरिक हे नगरपालिकेला कोट्यावधी रुपये उत्पन्न देणारे नागरिक आहेत। महाराष्ट्रातल्या आणि या MMR रिजनमधल्या ज्या आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा महानगरपालिका आणि नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा त्या ठिकाणी समावेश होतो। आणि अशा या शहरामध्ये या ठिकाणी मुंबईतला नागरिक जर 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना त्या ठिकाणी जर त्याची घरपट्टी माफ होत असेल, ठाणे महानगरपालिकेमध्ये राहणारा नागरिक, नवी मुंबईमध्ये राहणारा नागरिक, मीरा भाईंदरमध्ये राहणारा नागरिक, हा MMR रिजनमधला नागरिक जर 500 चौरस फुटापर्यंतचा घरवाला त्या ठिकाणी घरपट्टी त्याला माफ होत असेल तर बदलापूर शहरातल्या 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ का होऊ नये हा आमचा प्रश्न आहे। गेली 4 वर्ष आम्ही सातत्याने याच्यासाठी भांडतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली 2 वर्ष या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका मुदत संपून प्रशासक बसले, जे प्रशासक महाविकास आघाडी सरकारने या ठिकाणी बसवलेले आहेत आणि त्यामुळे या प्रशासकांनी हा जो दरवाढीचा करवाढ जी केलेली आहे तो ठराव तर बाजूलाच ठेवला पाहिजे, तो ठराव तर रद्दच केला पाहिजे, पण त्याच्याबरोबर 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना या ठिकाणी घरपट्टी माफ केली पाहिजे। हा प्रस्ताव जर राज्य शासनाकडे जाणार असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार जर वरती बसलेलं असेल तर जे सरकार
मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेचा 500 चौरस फुटापर्यंतचा घरपट्टी आहे ती रद्द करण्यासाठी मंजुरी देते. बदलापूर नगरपालिकेच्या या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा या महाविकास आघाडीला प्रश्न आहे की आम्ही काय पाप केलं की आमची 500 चौरस फुटापर्यंतची घरपट्टी का माफ होऊ नये. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी गटनेते राजेंद्र घोरपडे, शहराध्यक्ष शरद तेली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे नगरसेवक आज या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना भेटलो आणि ही प्रस्तावित जी करवाढ आहे ही तर रद्दच करावी. त्याच्याबरोबर 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना त्या ठिकाणी घरपट्टीमध्ये माफी करावी अशी आमची मागणी आहे. दुसरी आम्ही एक महत्त्वपूर्ण चर्चा अशी केली की बदलापूर शहर हे भांडवली मूल्यावर आधारित कररचना करणारं महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे. 2014 साली भांडवली मूल्यावर आधारित कररचना या शहराने केली. महाराष्ट्रातल्या कुठल्याच शहराने ती कररचना स्वीकारली नाही. भांडवली मूल्यामुळे नागरिकांवर कराचा बोजा वाढतो ही वस्तुस्थिती आहे. ती आता गेली 7-8 वर्ष हे या ठिकाणी सिद्ध झालं आहे आणि हा पॅटर्न महाराष्ट्रातल्या कुठल्याही जर शहराने घेतला नसेल आणि राज्य शासनाने या पॅटर्नला महाराष्ट्रामध्ये कुठेच इम्प्लिमेंट केलं नसेल तर बदलापूर नगरपालिकेमध्ये सुद्धा हा भांडवली मूल्याचा पॅटर्न रद्द करावा आणि रेटेबल व्हॅल्यूवर या ठिकाणी टॅक्सेशन करावं अशी सुद्धा आमची मागणी आहे. आणि 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना या ठिकाणी करमाफी द्यावी, रद्द करावी. आणि या महाविकास आघाडी सरकारला आमची विनंती आहे आणि आमची त्यांच्याकडे मागणी आहे की या ठिकाणी या बदलापूर शहरातल्या नागरिकांना न्याय द्यावा. भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं संपूर्ण शहरभर कुळगाव बदलापूर नगरपालिकेने जी काही प्रस्तावित करवाढ केली आहे तिला विरोध म्हणून नागरिकांच्या सह्यांचं आम्ही निवेदन तयार केली होती आणि भागाभागामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी भागाभागात जाऊन नागरिकांचं निषेधाच्या सह्या घेतल्या होत्या आणि त्या सह्या आज आम्ही या मुख्याधिकाऱ्यांकडे हे सह्याचं निवेदन दिलं आहे की कुठल्याही परिस्थितीत ही प्रस्तावित करवाढ रद्द करावी. आमचे गटनेते राजेंद्रजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक पदाधिकारी यांनी ही भेट घेतली आणि निश्चितच या दोन्ही मागण्या प्रमुख होत्या. यानंतर BSUPमधील घरं देण्यात यावीत, फेरीवाल्यांचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवर या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि मुख्याधिकारी गोडसे यांनी सकारात्मक या ठिकाणी आम्हाला रिस्पॉन्स दिला आहे आणि निश्चितच ही आमची मागणी आहे. ही जर मान्य झाली नाही, घरपट्टीची आणि 500 फुटा घरपट्टी रद्द करावी किंवा करवाढ रद्द करावी आणि दुसरा 500 चौरस फुटापर्यंतची घरपट्टी कुठल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर रद्द करावी. या दोन मागण्या जर मान्य नाही झाल्या तर भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांतर्फे रस्त्यावर उतरून या ठिकाणी तीव्र आंदोलन केली जाईल अशा प्रकारची सूचना देखील त्यांना आम्ही केलेली आहे. आज भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली. वाढीव कराचा जो प्रस्ताव होता त्याला बदलापूर शहरातील अनेक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे आणि त्यासोबतच इतरही अनेक काही मागण्या होत्या. नेमकी काय चर्चा करण्यात आली आणि कशा प्रकारे त्यांना तुम्ही प्रतिसाद देणार आहात? भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला एक निवेदन आज देण्यात आलेले आहे. सर्व पदाधिकारी त्यांचे हजर होते आणि त्यांच्या वतीनं जी प्रस्तावित आपली जी करवाढ केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचा विरोध आहे. याही अगोदर त्यांनी विरोध दर्शविलेला होता आणि त्यांची जे जनभावना आहे ती लक्षात घेऊन शासनाला आमच्या वतीनं तसं प्रस्ताव पाठवले जाईल. त्यावर जे काही निर्देश येतील त्याप्रमाणे उचित कारवाई केल्या जाईल. भारतीय जनता पार्टीचे घोरपडे साहेब यांनी आज ती भूमिका मांडली. BSUPच्या घरांबद्दलचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. खरं तर या घरांचा जो मागच्या 5-7 वर्षाचं अलॉटमेंट का थांबलेलं आहे याचे कारण तर काही माहीत नाही, पण ते शोधण्यापेक्षा आत्ता ते अलॉटमेंट कशी दिल्या जाईल याच्याबद्दल आमचा प्रयत्न आहे सध्या. मागच्या 2 वर्षापासून त्या ठिकाणी आपण कोविड सेंटर चालवत होतो. तर कोविड सेंटरमुळं ती इमारत अलॉटमेंट करता नाही आली, पण आत्ता मागच्या 2 ते 3 महिन्यापासून आपण 1,200 लोकांना त्या इमारतीचं अलॉटमेंट केलेलं आहे आणि जितके पात्र लाभार्थी आहे त्यांच्या सगळ्यांची प्रोसिजर जी काही राहिलेली असेल ती पुढच्या 1 ते 2 महिन्यात ती कंप्लीट करून शक्यतो पावसाळ्याच्या आधी लोक जातील राहायला सगळे अशी ती अपेक्षा आहे आपल्याला. जेणेकरून जे झोपडपट्टीधारक आहे किंवा जे अफेक्टेड लोक आहेत आणि पात्र लोक आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळून त्या ठिकाणी त्यांच्या निवासाची व्यवस्था जी आहे ती केलेली आहे. या इमारत 2012-13ला कंप्लीट झाली होती, पण आत्ता तिला नव्यानं आम्ही कोविडच्या निमित्ताने तिला दुरुस्त करून घेतलेलं आहे आणि तिथं वीज आणि पाण्याची व्यवस्था जरा अपुरी होती ती देखील आता परिपूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही सगळी प्रोसेस पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे. आम्ही या अगोदरही सांगितलेलं आहे की मालमत्ता कर माफीचे जे अधिकार आहेत ते शासनाकडे आहेत, ते माझ्या स्तरावर नाही आहेत. त्यामुळं जी काही विनंती आहे त्यांची ती विनंती त्यांच्या शिफारशीसहित आमच्या पॉझिटिव्ह धोरणासकट आम्ही देऊ की बाबा या परिस्थितीवर माफ करावी, पण शेवटी अंतिम निर्णय आहे तो शासनाचा आहे. नगरपालिकेच्या वतीनं जे भाजी मार्केटचे आरक्षण आहे ते भाजी मार्केट जे आपण विकसित केलेलं आहे ते पूर्व भागामध्ये भाजी मार्केट आहे.
परंतु त्या भाजी मार्केटमध्ये प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे ती गाळे सध्या खाली आहेत आणि जे काही इतर रस्त्यावर ज्यांचं व्यवसाय चालतो त्यांना देखील आत्तापर्यंत लायसन्स वगैरे देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा व्यवसाय जो चाललेला आहे त्या व्यवसायाला त्यांच्या लोकांच्या सोयीप्रमाणे त्या ठिकाणी केला जातो आहे. हा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. नगरपालिकेला देखील त्याबद्दल सहानुभूती आहे आणि त्यांनी जी एक जागेची मागणी केलेली आहे, तर नगरपालिकेचं नियोजित भाजी मार्केट म्हणा किंवा नियोजित जो काही हॉकर्स प्लाझा आहे तो अजय राजा हॉलपासून ते त्या ठिकाणी जाणारा जो नाला आहे त्या नाल्याच्या वर बांधकाम करून त्या ठिकाणी ही जागा प्रोव्हाइड करण्याचं नियोजन आहे. हे नियोजन मागच्या 5-7 वर्षापासून चालू आहे. आत्ता त्याला थोडं मूर्त स्वरूप आलेलं आहे, त्याचं टेक्निकल सँक्शन वगैरे आलेलं आहे. तर त्या कामाला सुरुवात करणं नगरपालिकेकडनं अपेक्षित आहे. त्या कामाला जरी सुरुवात झाली तरी त्याला कंप्लीट करायला साधारणतः 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागेल, कारण बांधकाम आहे त्याच्यामध्ये आणि पावसाळा वगळूनच ते बांधकाम करावं लागेल, कारण की बरंचसं त्याचं फाउंडेशन फुटिंगचं काम जे आहे ते सगळं नाल्यामध्ये करायचं आहे. त्या नियोजनाचा एकंदर अंदाज ह्या सर्व फेरीवाल्यांना आपण दिलेला आहे. ते जे उपोषणकर्ते आहेत त्यांनीसुद्धा हा मुद्दा 1 ते 1.5 महिन्यापूर्वी मांडला होता. त्यांनाही हे समजून सांगण्यात आलेलं आहे. तोपर्यंत तात्पुरती जागा म्हणून आपण जे नियोजन आहे त्याच्यासमोर ओव्हरब्रिज जो आहे आपला त्याच्या खालची जी जागा आहे ती जागा आपण त्यांना देण्याचं कबूल केलं होतं. ती जागा आजही आहे त्या परिस्थितीत देण्यासाठी आमची अनुकूलता आहे. आम्ही त्याला काही नकार दिलेला नाही. मागे ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस लक्षात आलं की त्या ठिकाणी थोड्याफार सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जसं कॉन्क्रिटीकरण करणं, त्या ठिकाणी पायऱ्यांची गरज आहे, कारण तो जो पुलाचा जो खालचा भाग आहे तो त्याच्यामध्ये अंतर खूप आहे. वर पायऱ्या केल्याशिवाय वर चढता येणं शक्य नाही आहे. व्यवसाय करायला अडचणी येतील. तर ते सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी थोडा सिव्हिल अमेनिटीजसाठीचं टेंडर काढलेलं आहे. पण एक्झिक्यूट व्हायला त्याला 15 दिवस 1 महिन्याचा कालावधी लागतो, कारण की हे सगळे सिव्हिल काम जे आहे ते नगरपालिकेच्या प्रक्रियेप्रमाणे करावं लागतं. तर त्याप्रमाणे तेवढा हा कालावधी त्या ठिकाणी आवश्यक आहे. याबद्दल त्यांनी आपण मागे पत्रव्यवहार करून त्यांना कळवलंही होतं की अशा पद्धतीची प्रोसिजर चालू आहे आणि ते रेडी झाल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी देऊ. परंतु त्यांचा आग्रह असेल आणि त्या मागणीसाठी ते जर आग्रही असतील तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला ती जागा वापरण्यासाठी अलाऊ करतो. आपण त्या ठिकाणी जायला काही हरकत नाही, तसं आम्ही तुम्हाला पत्राद्वारे कळवू देऊ, ही आमची त्याच्यामध्ये भूमिका आहे. बाकी त्यांच्या इतर मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बाकीचे जे फेरीवाले जे आहेत गावात ते स्टेशनच्या बाजूला परिसरातले जे आहेत तर त्यांना तिथे बसण्यासाठी त्यांनी मज्जाव करावा, नगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी मांडल्याचं मला कळतं आहे. तर त्याहीबद्दल विभाग जे आहेत त्याच्यामध्ये पोलीस विभाग आणि इतर विभागाच्या सहकार्यानं ते सगळं करावं लागतं. ती जॉईंट त्याच्यामध्ये एक मोहीम घ्यावी लागेल. तर तशी मोहीमसुद्धा नगरपालिका राबवणार आहेत. तर त्यामुळे तोही प्रश्न जो आहे तो आम्ही निकाली काढू असं आम्हाला तुमच्या माध्यमातून त्यांना आम्ही संदेश देतो. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. मजबूती का हरदम वादा, स्टाइल में है ये सबसे ज्यादा. वुड सिटी, हाऊस ऑफ एक्सक्लुझिव्ह फर्निचर. तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासाठी फर्निचरच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या वुड सिटीला, क्योंकि हम आपके लिए लेकर आए हैं बेड, मेटल बेड, डाइनिंग टेबल, वॉल यूनिट, सोफा कम बेड, सेंटर टेबल, शू रैक और इसी प्रकार के मनपसंद फर्नीचर कम से कम भाव में. फ्री होम डिलीवरी और पार्किंग सुविधाएं भी उपलब्ध. तो आज ही जाकर अपने सपनों के घर को सजाएं.